शेतकरी मित्रांनो नमस्कार. महाकृषी दर्शनमध्ये तुमचं स्वागत. राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील प्रक्रियेला आता वेग येत असून तुमचं जर शेतकरी कर्जमाफी योजनेत नाव आले असेल किंवा तुम्ही कर्जमाफीची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण जिल्हा प्रशासनाने बँकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्या सूचना कोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जिल्हा प्रशासनाने बँकांना दिलेल्या सूचनांमध्ये सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे बँक शेतकऱ्यांना फोनवरून संपर्क करून कर्जमाफीविषयी माहिती देणार आहे. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी मिळणार असल्याची माहिती बँक फोनवरून शेतकऱ्यांना देणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या काही शंका असतील तर त्याचे निरासरणही बँक फोनवरून करणार आहे. तसेच प्रत्येक बँक शेतकऱ्यांना योग्य माहिती देण्यासाठी 2 स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची निवडणूक करणार आहे. हे अधिकारी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना कर्जमाफीविषयी असलेल्या सर्व समस्या दूर करतील. या कर्जमाफी योजनेत सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ॲग्रिस्टॅग. जर शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅगवर नोंदणी नसेल तर बँक त्यांना लवकरात लवकर आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा अशा सूचना देणार आहेत. यासोबतच कर्जमाफी योजनेची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी शनिवारी आणि रविवारीही बँका चालू राहाव्या असे आदेश जिल्हा प्रशासनाने बँकांना दिले आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार कर्जमाफी योजनेची KYC करत असताना शेतकऱ्यांना अपेक्षित असलेली रक्कम आणि कर्जमाफी योजने पोर्टलवरील रक्कम यात जर तफावत असेल तर शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. कारण जिल्हा प्रशासनाने बँकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की वरची जी रक्कम आहे ती बँक समायोजित करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जायचे नाही. पण शेतकऱ्यांना इतर काही तक्रारी असतील तर ती तक्रार तात्काळ नोंदवावी. त्यामुळे ही तक्रार पुढे जाऊन प्रक्रिया पूर्ण आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे. जर याविषयी कोणतीही तक्रार शेतकऱ्यांना नसेल तर आपली KYC करून कर्जमाफी योजनेचा लाभ लवकरात लवकर घ्यावा अशा सूचना अमरावती जिल्हा प्रशासनाने बँकांना दिल्या आहेत. कर्जमाफी संदर्भात नवीन अपडेटसाठी पुन्हा भेटूत. धन्यवाद.